सुरेश, अरे हा मी केलेला लाडवांचा डबा गेला कुठे? हा हे तर महत्वाचं ना. अरे सुरेश, हा आणल्या साड्या, हे आणि ही मिठाई आहे. हा हे सगळं गाडीत नीट भरून ठेवायचं, कळलं? चल घेऊन जा. आज एक खास गोष्ट मागायला जाते मी नलूकडे. तिच्या काळजाचा तुकडा. ती हो म्हणाली ना तर जगातली सगळ्यात आनंदी बाई होईन मी. अरे हे सुरेश, अरे मैं रेडी हूँ मम्मा जी. कहाँ चलना है? अरे अंबरनाथ जाना है. ये पकड़ो. और कुछ? नहीं मैं फोन करते. हाँ. अकाउंटचा 2 वर्षाचा अनुभव हवा. मला तर 20-22 वर्षाचा अनुभव आहे. ए नलू, फोन वाजतोय बघ. शकूचा फोन. हॅलो नलू, मी येते आज तुझ्याकडे. अचानक? ए स्वीटू बरी आहे ना? अगं स्वीटू बरीच आहे. मला जरा बोलायचंय तुझ्याशी. कशाबद्दल? मी सांगते ना आल्यावर. मी पोचतेय. हा काय काय ती वहिनी, हे दादा. अरे आपल्या स्वीटूसाठी ना स्थळ आलंय. काय काय सांगतोस काय? कोणाचं स्थळ? माझ्या मित्राच्या बहिणीच्या नणंदेच्या सासूचा भाचा आहे. अमेरिकेला असतो म्हणे. म्हणजे लग्नानंतर आपली स्वीटू परदेशात जाणार? हो, एवढ्या लांब पोरगी एकटी राहणार? अरे हो, लक्षातच नाही आलं माझ्या. नाही, स्वीटूचं लग्न जुळत असेल ना तर आपण थांबवतो कामा नये. मला वाटतं नलू, स्वीटूला खानविलकरांकडे जास्त दिवस ठेवणं बरोबर नाही. आपण तिला बोलवून घेऊ. आणि राहिला प्रश्न कर्जाचा तर ते आपण हळूहळू फेडू ना. हो मलाही असंच वाटतं. भाऊजी, बघायचा कार्यक्रम आपण जास्त काही करायची नाही नलू. आपण आधी स्वीटूचा त्यांना फोटो पाठवू. त्यांना पसंत असेल ना तर आपण पुढची बोलणी करू. माझ्या सोन्यासारख्या स्वीटूचा पुन्हा असा अपमान व्हायला नको. बरोबर आहे दादा. हे चिन्या, स्वीटूचा फोटो शोध. माझ्या शकूचाच हा पायगुण आहे. ती म्हणाली मी येते आणि लगेच चांगली बातमी आली. जादू? अरे नको ना. अरे तुझ्याच ओमदादाने दिलाय ना दुपट्टा, नको ना. हे वेळ आहे तो. स्वीटू, तू खूप गेला तू.
छान दिसतेस. आय मीन तू घेतल्यावर हा दुपट्टा खूप छान दिसतो. थँक्यू. यू वेलकम. अगं स्वीटू, अगं किती गोड दिसतेस. नवीन दुपट्टा घेतलास की काय? ओमने घेतलं. काय? हो का? अरे वा. छान चॉईस आहे. थँक्यू. आई मला. हो तुला पण. बरं तुझी घरून मीटिंग आहे ना आज? येस. तुला काय हवं नको दादूंना सांग हा. मी नसेन हा लंचला. हो सांगतो. आणि स्वीटूला त्रास देऊ नकोस. नाही देणार. ठीक आहे. ते तू कुठे चालली आहेस एवढं सगळं? मी चालली आहे. माझं सिक्रेट आहे असं समज. जाऊ ना. ओके ओके जा 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 बाबा जा. मी एक मिनिट. मी तुला त्रास देणार नाही. तू जा, तिलाही त्रास देणार नाही. ओके चल निघते मी. हा हॅलो. मला आवडतो स्वयंपाक करायला. मी देईन ना त्याला हवं ते करून. त्याला मोदक आवडतात. करशील? गुड. पुरुषांच्या हृदयाचा मार्ग त्यांच्या पोटातूनच जातो असं म्हणतात. हा? काही नाही. येते मी. हा ए चल ना रॉकी. आता जादूशीच खेळत बसणार आहेस का? ए दांडगोबा जा बरं. चल 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 येते मी. बाय ओम. बाय. अवश्य नीट जा. नीट ठेवा. मम्मा जी आपसे एक बात पूछू. पूछो. आपण नलू मावशीकडे का चाललोय? आता तुला सांगायला हरकत नाही. कालपासून एक गोष्ट माझ्या डोक्यात घोळतीये. कोणता? स्वीटू कशी वाटते तुला? स्वीटू बहुत चंगी. ती आल्यापासून घरामध्ये असं उत्साह आनंदाचं वातावरण आलंय की नाही? हाँ मम्मा जी खरंय. पर मम्मा जी स्वीटू में एक अलग बात है ना. हाँ मम्मा जी. मग ही अलग बात कायमची आपल्या घरी आली तर? कायमची म्हणजे? अरे मी ओम साठी स्वीटूला पसंत केलंय. हा? हो तेच बोलायला नलूकडे जातीये. ओम साठी स्वीटूचा हात मागायला. क्या बात कर रहे हो मम्मा जी. बल्ले बल्ले. हळू हळू हळू. आणि ही गोष्ट पोटात ठेवा. कोणाला सांगू नको. बेबी को तो बताता हूँ ना मम्मा जी प्लीज. अरे मम्मा जी ऐसे मत करो. मेरे पेट में कुछ रहता नहीं है ना मम्मा जी. मैं बेबी को ये बात बताता हूँ. एक मिनट नहीं, फोन करता हूँ. मम्मा जी प्लीज. मम्मा जी तुला ताईडीला सांगायचं असेल ना तर हे लग्न जुळवायला तू मला मदत कर. आणि तसं जर केलंस ना तर तुझं आणि ताईडीचं लवकर लग्न व्हावं म्हणून मी तिच्याशी बोलेन. सच में? क्या बात कर रहे हो मम्मा जी. रब्बी सो. हो रब दिसो. बल्ले बल्ले. ओ रॉकी निकला गड्डी लेके. रमेश. सॉरी मॅम. काय हे? तेलाचा तवंग आलेली भाजी, उकडीचे मोदक, तळलेले पापड. तू खानविलकरांच्या घरात राहतेस. हे असले तेलकट तुपकट अनहेल्दी पदार्थ बनवायला अंबरनाथचं तुझं चाळीतलं घर नाहीये स्वीटू. नाही मॅम अगदी कमी तेलातलं आहे. मसालेदार पण नाहीये. खरंच साधं आहे अगदी. माझ्याशी आर्ग्यू करू नकोस. पण मॅम मी आर्ग्यू नको. सॉरी मॅम. कुठे घेऊन चाललीस? स्टडी मध्ये. ओमची मीटिंग होती ना तर शकू मावशींनी सांगितलं तर त्याला हवं ते बनवून दे. आणि तो आता कामात असेल म्हणून आत नेऊन देत होते मी. हे असलं ओम खाणार नाही. इनफॅक्ट या घरात असलं कुणीच खात नाही. जादू पण नाही. मॅम मोदक फेकून देते मी. मॅम प्लीज. मॅम
हे घे. थँक्यू. तुझ्यासाठी नाहीये ते. हो पण इट्स ओके. हे ओम साठी आहे. हे तू ओमला नेऊन दे. तू त्याला सांग की हे सगळं जेवण खास तू त्याच्यासाठी बनवलंयस. मी बट वाय? आय मीन ह्या सगळ्या कामासाठी आपल्या घरात सर्वंट्स आहेत ना. सर्वंट्स आहेतच ग, पण आपल्या घरातल्या बायका सुद्धा हे करतात. आपल्या माणसासाठी काहीतरी करावं, त्याच्यासाठी प्रेमाने जेवण बनवावं, यातून त्याच्याबद्दलचं प्रेम व्यक्त होतं. इंडियन कल्चर यू सी. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओमला खूप आवडेल. रिअली? वाव. सो मीच ओमला सर्व करणार. काम. पाणी राहिलं. Yes, you're absolutely right. That's the point I'm trying to make right now. Khanvilkar Fitness Group is working on it, and the entire fitness industry needs a new point of view. And right now, we don't really have any competition because what? बिकॉज What? लंच टाइम झालाय. हो पण माझा कॉन्फरन्स चालू होता ना ताई. ओके, तू बॉस आहेस. दे कॅन वेट. आणि खास तुझ्यासाठी मोमोनी आज जेवण बनवलं आहे. ती इंडियन कुझीन शिकतीये आणि आता ती त्याच्यात ऑलमोस्ट एक्सपर्ट झाली. आमच्या भाषेत सांगायचं झालं तर आता तू सुगरण होणार आहेस. सुगरण. सुगरण. होणारच काय, झालीये. थँक्यू. ओम टेस्ट कर ना. या करतो. मोमो, खरंच तू बनवलंयस का सगळं हे? Of course. I made this for you. All right, it's nice. वा वा, बरं झालं तू माझा कॉन्फरन्स कॉल बंद केलास. हे असलं गरमागरम जेवणात मजाच वेगळी. हा, जी करता है ये जिसने बनाया है उसका हाथ चूम लो. Go ahead, please. नाही मोमो, दिस इज एन एक्सप्रेशन. वा, ओमला जेवण आवडलं. असं म्हणतात. ऍक्च्युली जेवण खूप मस्त झालंय. है ना. आय लाईक इट. Oh. Momo, I think I should give you and the chef some privacy. ताई, really? You like Momo? Oh, not this. This Momo. So Momo, तू या मोमो मध्ये काय काय घातलंस? ह्या मोमो मध्ये गार्लिक, ऑनियन, मिन्स चिकन अँड लाईट स्पाइसेस. Spices. Wow. Spices. क्या बात आहे. नाईस. हे सगळं असतं मोमो मध्ये, पण याच्यात नाहीये. हा मोमो नाहीये, हा मोदक आहे. हे बघ, याच्यामध्ये ना गूळ असतं, खोबरं असतं. खोबरं, कोकोनट. हे हा, इट्स स्वीट. इंटरेस्टिंग.
मला सांग मोमो, तू खरंच या पदार्थांमधलं काय काय बनवलंयस? Actually, Om, काहीच नाही. I just got the plate for you. Really? Yeah, that's it. सुगरण, खरी कॉम्प्लिमेंट तर खऱ्या सुगरणीपर्यंत गेली पाहिजे. ओढून बघ. ओढ ओढ ओढा ओढा ओढ. ए, आई काकी मी करतो थांब. चिना थांब तू आता. थांब, काम कर तू. अगं खेच खेच पहिले मी ओढते. हा, भांडताय का? कसलं घट्ट. अहो झाकण. झाकण थांबा, मी करतो. थांब. जी, मी- काय करणार आहात अहो, तुम्ही? बाबा मी देऊ का करून? बस तिकडे ते कर, मी करतो इथे. वहिनी आपण बघूया का? नाही नाही, नको. काय आपटापटी चालली आहे? शकू ये. अगं ते काही नाही, डब्याचं झाकण जाम झालंय. हेलो मौसीजी. या जावई बापू, तुम्ही पण आलात? या 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 या, बस बस बस. अगं हो हो बसते. नाही, थांब. अगं मी इथे बसते. मी कशाला? ए, सुमन, चहा टाकतेस का? लगेच. नाही थांब. तू चहा घेशील ना की कॉफी करू? नाही तू कॉफी. नाही नाही नको दादा, आलं घालून चहा. बस इथे, तू बस इथे. काय धांदल चालली आहे तुझी? अगं काय आहे? मी काय परकी आहे का? पाहुणी आहे का? तुम्ही घरच्याच आहात हो ताई, पण जावई बापू आज पहिल्यांदाच घरी आलेत ना. क्या बोले? जावई बापू. अरे अंकल जी, पहली बार किसी ने मुझे जमाई बाबू बुलाया. थैंक यू सो मच. सगळा स्वयंपाक मस्त झाला होता, एस्पेशली मोदक. मी नाही, मोमो मॅमने केलं होतं. वाटलंच मला मोमोनी बनवलं असणार. स्वीटू असं बनवणं शक्यच नाही ना, कारण ते मोदकातलं सारण असतं ना, त्यात गोळच नव्हता आणि वेलची घातली नव्हती मोदकात. ते बाहेरचं जे असतं ना कवर ते कडक झालं होतं ग. कसं शक्य आहे? तुला गोड आवडतं म्हणून गुळ घातला होता आणि एवढी वेलची घातली होती. एवढी? नाही एवढी. खमंग वास येईपर्यंत खोबरंही भाजून घेतलं होतं आणि उकडही यात छान निघाली होती. असं कसं शक्य आहे? कोणी काढली होती उकड? आणि ते खोबरं खरपूस कोणी भाजलं होतं? मी. हा. पेटू, तुला काय वाटलं तुझ्या आजची चव मला कळणार नाही? काय ग? अरे तरी तूप घातलेला मोदक नाही खाल्लास तू. खूप मस्त लागतो. एक्झॅक्टली. दे मग. घे. घे ना तू. बनवतोस तू यार मोदक. खूप सुंदर. तू हे ऐक ना, किती बनवलेस? आहेत अजून 15-16 आहेत. हे सगळे माझे. अरे मग आम्ही काय खाऊ? काही नाही मी हे खाणार. एक काम कर, तोपर्यंत ह्याच्यात तूप करून दे. तो मला दे. मला तुला काहीतरी सांगायचंय. हो, मलाही तुला काहीतरी सांगायचंय स्वीटू बद्दल. अय्या मलाही, पण तू आधी बोल. अगदी लाघवी आहे ग स्वीटू. ती घरात नसली की घर असं रिकामं वाटतं मला. माझी लाडाची लेकच आहे ती. तिचं सगळं छान व्हावं असं वाटतं बघ मला. तुला वाटतं ना, मग तसंच होणार. इच्छा आहे ना तुझी, मग तसंच होणार बघ.
म्हणजे तू स्वीटूच्या लग्नाचं. अय्या, अगं हे तू आत्ता बोलते याचसाठी मी तुला आज फोन करणार होते. काय? कशी आहे ग तू? खरंच माझी सख्खी मैत्रीण आहेस. शकू, कसं ग तुला माझ्या मनातलं कळतं नेहमी. माझ्या मनात होतं की स्वीटूचं लग्न. हा बघ, हे स्थळ आलंय स्वीटूसाठी. सुशील नाव आहे मुलाचं, अमेरिकेत राहतो म्हणे. शकू, कशी वाटेल ग दोघांची जोडी?